आपल्या मोठ्या पिल्ल्यामधले आपण एवढेच पिल्ले ठेवलेत, बाकी सगळे विकून टाकलेत. आणि ते का विकले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतोय. तर जय महाराष्ट्र भावांनो, सकाळी मोठ्या पिल्लांना तेवढं बाहेर सोडलं, बारक्यांना काय बाहेर सोडलं नव्हतं, कारण मोठ्यांना आज विकून टाकायचं होतं आपल्याला. आणि या मोठ्यामधले फक्त आपण 4च कोंबडे घरी ठेवणार होतो. त्यानंतर व्हिजिटला गेलतो. इथे कोंबडीने पिल्ले फक्त 3च काढलेलेत बघा. व्हिजिट वगैरे पूर्ण करून आलतो घरी आणि त्यानंतर आपल्या बारक्या पिल्लांना पाणी वगैरे प्यायला ठेवलं. यांना सकाळी पाणी वगैरे ठेवून गेलतो, पण यांनी पाणी सगळं सांडून टाकलेलं. आणि या मोठ्या पिल्लांना आज दिवसभर काय बाहेरच होते दुपारपर्यंत. यांना काय आतमध्ये जाऊ दिलं नाही. आणि मोठे पिल्ले आपले विकायचे होते आणि ते दुपारी न्यायला आलेले. त्यांना अशा प्रकारे पायाला बांधून दिलं. यांना विकू वाटत नव्हतं, पण आपल्याकडे जागा नसल्यामुळे यांना विकावं लागलं मला, कारण यांना रात्रीचं बसायला खूप अडचण होत होती. त्यामुळे मी विकून टाकले यांना. पिल्ले ज्यांना विकले त्यांनी हे पिल्ले पाळायलाच नेलेत. मोठे पिल्ले घेऊन गेल्यानंतर आपण बारक्या पिल्ल्यांना बाहेर सोडलेलं. मोठे पिल्ले विकल्यावर आपल्याला काही करमत नव्हतं, तरी पण काय करणार, आपल्याकडे जागा नसल्यामुळे विकावं लागलं त्यांना. आणि संध्याकाळचं खूप वाईट वाटत होतं, पण काय करणार, विकावं लागले आपल्याला ते पिल्ले. आज संध्याकाळी खूप शांत शांत वाटत होतं, कारण मोठे पिल्ले खूपच आवाज करत होते. मोठ्या पिल्ल्यामधले 4च फक्त ठेवलेत, त्याच्यामधले एकच फक्त वरती जाऊन बसलेली. आणि मोठ्या पिल्ल्यामधले आपल्याकडे 4च राहिलेत, तेवढे एकीकडे जाऊन बसलेत आणि बारकी सगळे एका पिंजऱ्यात जाऊन बसलेत बघा. हे पिल्ले दिवसभर एकत्र राहत होते, पण रात्रीचं फक्त वेगवेगळीकडे जाऊन बसत होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये.